सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंडवत प्रणाम। आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। बंधूंनो, आज आपण एक अशा लीळेचे चिंतन करणार आहोत की त्या लीळेमध्ये आम्हाला सर्वज्ञांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशा तत्वसिद्धांताचे, जे की मानवी जीवन जगत असताना, जीवन व्यतीत करत असताना आपल्या जीवनात ते तत्व उपयोगात आणणे, अंमलात आणणे आणि ते आणलेले तत्व अंमलात त्याचे फायदे हे सर्व विस्तृतपणे आपल्याला या लीळेमध्ये आढळून येईल, किंवा हे सर्व शिकवणारी ही लीळा आहे। आणि या लीळेमध्ये एक अतिशय सुंदर अशी एक कथा स्वतः सर्वज्ञांनी निरूपण केली आहे। त्या कथेचं नाव आहे धांदूल मोक्ष कथन। एखादा दृष्टांत, एखादी कथा हे तत्वज्ञानामध्ये यासाठी आलेली असते की एखादा सिद्धांतार्थ समजवून सांगण्यासाठी तो दृष्टांत किंवा ती कथा ते उदाहरण म्हणून वापरण्यात आलेली असते। आणि याच लीळेमध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण जी गोष्ट आहे ती म्हणजे की सर्वज्ञ श्री चक्रधरांनी या मनुष्याने खोटे बोलू नये अशी आज्ञा करतात, व खोटं बोलल्याने काय नुकसान होते किंवा हा जो दोष आहे खोटे बोलणे हा मनुष्यासाठी किती घातक आहे हे महत्त्वपूर्ण निरूपण भगवंत करतात। आम्हाला जे सूत्रपाठ आहे त्या सूत्रपाठामध्ये सुद्धा एक प्रसंगानुरूप आमच्या सर्वज्ञांनी या खोटं बोलण्याविषयी स्पष्टपणे एका सूत्रामधून आज्ञा केलेली आहे। त्या सूत्राचा भावार्थ असा आहे की सर्वज्ञ म्हणतात की बटिका, म्हणजे त्यांना उद्देशून म्हणतात एकाला की तुम्ही अगदी गंमत करत असताना किंवा हसत असताना सुद्धा सहजपणे सुद्धा तुम्ही लटिके बोलू नये, म्हणजे तुम्ही खोटं बोलू नये, इतकी स्पष्ट आज्ञा आम्हाला या खोटं बोलण्याविषयी सर्वज्ञांनी केलेली आहे। आपण जर व्यावहारिकदृष्ट्या या दोषाकडे पाहिले तर याची व्यापकता किंवा याच्या परिणामाची व्यापकता ही खूप मोठी आहे हे आपल्या लक्षात येईल। एखाद्या व्यक्तीकडे जर खोटं बोलणे हा प्रकार असेल तर त्या माणसाचे जे नुकसान होते ते कधीही भरून न निघणारे होते। एक तर खोटं बोलण्याने तुमच्यावर स्वतः, तुमच्या परिवाराचा, कुटुंबातील सर्वच सदस्याचा विश्वास राहत नाही, म्हणजे तुमच्याविषयीची जी विश्वासार्हता आहे ती तुमच्या या दोषामुळे संपून जाते। आणि मग ती मित्रपरिवारातली असेल, नातेवाईकातली असेल, किंवा तुम्हाला ओळखणाऱ्या प्रत्येक माणसाची तुमच्याविषयी जो विश्वास होता तो संपून अविश्वास तयार होतो। आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं घडणं हे अत्यंत वाईट आहे। आणि या म्हणजे खोटं बोलण्याविषयी अजून एक गंमत अशी की एखाद्या विषयात जर तुम्ही एकदा खोटं बोलले किंवा एखादी कृती तुम्ही झाकण्यासाठी किंवा तुमचा दोष लपवण्यासाठी तुम्ही जर एकदा खोटं बोलले तर पुन्हा ते तुमची ती उणीव, तुमचा तो दोष उघडा पडू नये, पुन्हा तो कोणाला कळू नये म्हणून तुम्हाला सतत कमीत कमी एक खोटं झाकण्यासाठी पुढे 100 वेळेस खोटं बोलण्याची वेळ येऊ शकते। आणि या सर्व प्रक्रियामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण नुकसान मनुष्याचं ते होतं की त्या माणसाची नकारात्मक भावना वाढते। स्वतःच्या नजरेत स्वतःविषयीचा जो आत्मसन्मान असतो तो सुद्धा कमी होतो। आणि या उलट दुसरी व्यक्ती जर अपवादात्मक त्या खोटं बोलणाऱ्या व्यक्तीची जर स्तुती करत असेल तर ती सुद्धा त्यांचं मन स्वीकारत नाही, कारण त्या स्वतःला माहीत असते की आपण किती सत्य आहोत, म्हणून आपण
कधी असत्याची बाजू, खोटं बोलण्याची जी बाजू आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये उतरू देऊ नये किंवा आपल्यातून त्या कृती होऊ नये. काही वेळेस सत्य बोलण्याने तुमचं कमी अधिक प्रमाणामध्ये थोडं बहुत नुकसान होऊ शकते, पण ते जे नुकसान आहे ते तात्पुरतं असते. मात्र खोटं बोलल्यानं जे नुकसान होते ते मात्र सदैव तुमच्या सोबतच राहते. म्हणून आपण आपल्या घरातील लहान मुलांना खोटं बोलू नये. खोटं बोलणे किती चुकीचं आहे, किती वाईट आहे, या संदर्भात त्यांना सतत निरंतर सांगत राहणे, त्यांना सत्य बोलण्याविषयी संस्कार देत राहणे. आणि याच संदर्भातले जे काही उदाहरणं असतात सत्य बोलण्याविषयीचे, काही दृष्टांत आहेत, काही कथा आहेत, अशा विविध माध्यमातून आपल्या मुलांना हे सतत आपण सांगत राहायला पाहिजेत. असो, आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ. आपल्याला जे तिळाचिंतन करायचं आहे त्याच्याकडे वळूयात. ही जी लीळा आहे ही सर्वज्ञांचं वास्तव्य बीड येथे असतानाचा हा प्रसंग आहे. पद्मनाभी नावाचे हे व्यक्ती, अत्यंत यांचा कुटुंब परिवार श्रीमंत सधन असलेला हा सर्व परिवार, आणि त्या परिवारातील हे सदस्य पद्मनाभ, यांच्या वडिलाचं नाव रेमनाईक. आणि यांना सर्वज्ञाविषयी यांना वेद निर्माण झालेला आहे, त्यांना आवडी निर्माण झालेली आहे. आणि स्वामींच्या सन्निधानात आपण राहावं, स्वामींच्या सान्निध्यात आपण वेळ घालावा, अशी त्यांची एक मनस्थिती तयार होत असती. आणि या उलट त्यांचा जो परिवार आहे त्यांना हे अजिबात आवडत नव्हतं. आणि त्यांनी आपल्या घरी असावं, स्वामीजवळ वास्तव्याला जाऊ नये, अशा पद्धतीची सर्वच परिवाराची एक भावना होती. आणि मग हा अतिशय विस्तृत प्रसंग आहे, आपण तेवढा विस्तृत आपण इथं पाहणार नाही. आणि मग त्यांना वापस घेऊन गेल्यानंतर कालांतराने एक दिवस प्रयत्न करून सगळ्या घरातल्या लोकांना न सांगता पद्मनाभी स्वामींच्या दर्शनासाठी येतात. आल्यानंतर भगवंताची भेट झालेली आहे, ते श्रीचरणा लागतात, दंडोत घालतात. सर्वज्ञ त्यांना विचारतात, व तुमची माता पिता कसे आहेत, जोगनायक कसे आहेत, आणि अशा प्रकारे सर्व त्यांच्या परिवारातील सदस्याची विचारपूस क्षेमवार्ता भगवंत करतात. आणि मग म्हणतात की तुम्ही कशा पद्धतीने आले, कारण की सर्वज्ञांना माहीत होतं की त्यांच्या घरातील परिवारातील मानसिकता काय होती, म्हणून आता तुम्ही कशा प्रकारे आले. आणि मग ते सांगतात की बा मला इकडे येऊ देत नव्हते, मला निघू देत नव्हते, माझ्यासाठी राखणदार ठेवलेले दरवाढ्यावर. आणि या सगळ्या अशा प्रकारचं की मी जाऊ नये याची दक्षता पूर्ण घेतली. पण मी जी माझी भाऊजई आहे, माझी वहिनी आहे, त्यांच्या मदतीनं मी त्या दुर्गावरून म्हणजे त्या भिंतीवरून इकडे त्यांच्या मदतीनं मी खाली उतरलो आणि मी आपल्यापर्यंत दर्शनाला आलो. आणि मग ते म्हणतात की अशा प्रकारचे आमच्या घरातले पापी लोक आहेत की ते मला गोसाव्यापाशी राहू देत नाहीत, मला येऊ देत नाहीत, म्हणून ते घरच्यांना पापी हा शब्द वापरतात. म्हणजे माझं आध्यात्मिक नुकसान ते करतायत किंवा सर्वज्ञांच्या सन्निध्यात मला राहू देत नाहीत, या अर्थानं ते त्यांना पापी हा शब्द उच्चारतात. आणि मग पद्मनाभी म्हणतात की बा मी इथंच राहीन, गोसाव्यांचं सेवादस्य करीन, आणि अशा पद्धतीनं मी तर आहेच, पण त्यांचा जो माझा जो परिवार आहे सगळा तिकडला, त्यांना सुद्धा अशी आवडी निर्माण व्हायला पाहिजेत गोसाव्याविषयी, आणि सर्वांनी इथं वास्तव्याला यायला पाहिजेत किंवा दर्शनाला यायला पाहिजेत, प्रसंगानुरूप सेवादस्य करायला पाहिजेत. आणि अशा प्रकारे ते परिवाराविषयीची एक मनोरथ मनोमाळका की बा परिवाराला अशी बुद्धी उत्पन्न व्हावी, परिवारानं यावं, मग परिवारानं बी काही जाऊन येऊन का असना सेवादस्य करावं, मलाही मुक्त मनाने राहू द्यावं, एक मनोमाळका त्या आपल्या पद्मनाभीच्या चालू असतात. आणि मग हे सर्व चालू असताना
बाईसा तिथं येतात. बाईसा म्हणतात किंवा बटिका, म्हणजे आता लहान त्यांचं वय असल्यामुळे त्यांना बटिका हा शब्द वापरतात. वा कधी आला, काय झाला, आणि हे जे आता तू मनोरोध करतो ते कशाच्याबद्दल करतो. बाईसा त्यांना विचारतात किंवा हे जे तू आता जे मनोमाळका करत होता, विचार करत होता की हे नेमकं काय चालू होतं. यावर स्वतः सर्वज्ञ म्हणतात की बाई, हा जो पोरू आहे, पोरू म्हणजे धांदल मोक्षाचा जाऊ पाहत आहे म्हणे. म्हणजे आता सर्वज्ञ श्री चक्रप्रभू त्यांना बाईसांना सांगतात की हा धांदल मोक्षाशी जाऊ पाहत आहे. मग बाईसा विचारतात की बा ते कैसे बाबा. आणि मग स्वामी ते धांदल मोक्षाची जी कथा आहे ते सांगतात की बाई, एक धांदूल एक कुणबी होता. म्हणजे एक एक व्यक्ती, तो शेतकरी होता, त्याचं शेत होतं आणि तो अतिशय आपला कष्ट करून मेहनत करून आपल्या जे शेतामध्ये धनधान्य उगून आपला जो उदरनिर्वाह आहे, जो आपला प्रपंच आहे, तो प्रपंचाचा गाडा चालवत होता. आणि मग त्याच्या शेतामध्ये, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये स्वर्गाहून इंद्राचा हत्ती म्हणजे ऐरावत, तो तिथं चरण्यासाठी त्या शेतात उतरत होता. मग त्या शेतामध्ये जे काय म्हणजे तुरी आहेत, तो सगळं त्या शेतातले पीक आहे, तो जे काय असेल तो त्या शेतामध्ये खाऊन जात होता. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांना शेतातले जे नुकसान आहे ते नुकसान जर पाहिलं त्यांच्या लक्षात आलं तर त्यांना खूप त्याचं वाईट वाटतंय आणि त्याचा रागही येतो आणि त्रासही होतो. कारण की रक्ताचं पाणी होईपर्यंत तो कष्ट करून तो धनधान्य भोगवत असतो आणि अशा पद्धतीने त्याची नासधूस झाली तर ते त्याला अत्यंत वाईट वाटते आणि त्याचा रागही येतो. आणि मग तो येतो शेतकरी शेतामध्ये, दिवसा पाहतो तर सगळ्या पिकाची नासधूस, काही खाल्लेलं काही नासधूस झालेली, त्याला भयंकर दुःख वाटते, मनस्ताप बी होतो. आणि मग तो म्हणतो बा आता हा काय प्रकार आहे की तो रात्रीच्याला असं होते, दिवसा आपण येतो. मग एक दिवशी तो काय करतो, आपण लक्षच देऊ, आपण काळजी घेऊ नेमकं कोण करते काय करते. आणि अशा पद्धतीनं तो एक दिवस तो राखण राहतो. आणि मग त्या हत्तीचा जो वेळ झाला येण्याचा तो पाहतो, तो हत्ती तिथे येतो. मग आता यांनी काय केलेलं असते, हातामध्ये एक काठी घेऊन बसलेलाच असतो हा, म्हणजे काय नेमकं कोणाचे काय पाहू. आणि मग ते हत्ती आला, चरायला सुरुवात झाली, नासधूस सुरू झाली आणि मग हा आपल्या हातात काडी घेऊन त्याच्या दिशेनं पळाला. हा पळाला, हा जवळ येतो न येतो की हत्ती आकाशाच्या दिशेनं उडायला त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केली की याने काय केलं, हातात शेपूट धरली आणि त्याच्या हातात जी काठी होती त्या काठीनं त्या हत्तीला एक काडी मारली, तो काडीचा एक घाव घातला समजा. आणि मग तो हत्ती तसाच आता स्वर्गाच्या दिशेनं उपवन केला, म्हणजे वर गेला तो. आता वर गेला, डायरेक्ट स्वर्गामध्ये त्याला घेऊन गेला. आता तिथं नेमकं इंद्र मुख्य करून जी काही स्वर्गाची इंद्रसभा असती, सगळ्या जे काही देवी देवता असतात 33 कोटी काय असेल ती सगळी सभा तिथं बसलेली आहे. आणि तिथं बसल्यानंतर आता हा ऐरावत इंद्राचा याला घेऊन वर गेला. तिथं हा उतरला. आता उतरल्या याचा मनस्ताप झालेला, पहिलाच राग आलेला भयंकर. त्याला काय इंद्रसभा काय कोणतं काय, त्याच्या डोक्यात एकच माझं नुकसान झालं. आणि तिथं गेल्या तो इंद्राला म्हणतो की तुमचे म्हैसूरू माझं नुकसान केलं. म्हणजे त्याच्या आता ते हत्ती आहे का म्हैस आहे हे बी त्या शेतकऱ्याला त्याचं ध्यान नाही किंवा त्याची काळजी नाही, फक्त माझं नुकसान झालं आणि यांनी केलं. आणि अशा पद्धतीनं ते इंद्राला जे काही वृत्तांत घडला त्याच्या शेतातला नुकसानाचा तो सर्व इंद्रापुढे मांडला. आणि मग सर्व ऐकून घेतल्यानंतर इंद्र त्यांना म्हणतात किंवा ठीक आहे, तुझं किती नुकसान झालं, तुझं किती खाल्लं, ते काही असेल त्याचा मोबदला आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही काही चिंता करू नका आणि तुम्ही काही परेशान होऊ नका आणि आरडाओरडाही करू नका. आता मग त्याच्या खांद्यावर ते जाडी होती,
थोडक्यात आपलं समजा तुम्ही त्याला सतरंजी धरा, आपलं बेडशीट सारखा प्रकार धरा. मग ती पाहिली त्यांना म्हणलं की आता इंद्र म्हणतात तुमची ती जाडी जी ती खाली आथरा. मग त्यांनी आपल्या खांद्यावरचं ते काढलं, तिथं आथरलं आणि मग इंद्राने त्या जाडीवर जे काही सुवर्ण मुद्रा आहेत त्या सुवर्ण मुद्रा त्या जाडीवर अगदी जेवढ्या बसतील तेवढ्या टाकून दिल्या. आणि मग त्यांनी त्याची मोठ बांधली. आणि मग मोठ बांधल्यानंतर तो शेतकरी म्हणतो की बा आता मी कसा जाऊ, कारण की आता ते वर आला, आता मी कसा जाऊ. तेही म्हणतात इंद्र की बा तू कशा पद्धतीनं आला. मग तो शेतकरी म्हणतो मी त्या म्हैसूरवाचे पूस धरून आला, म्हणजे त्या हत्तीचं शेपूट धरून आला. ते म्हणतात मग पुन्हा त्याचं शेपूट धरूनच खाली जा आणि ही जी मोठ आहे सुवर्ण मुद्राची ती त्याच्या पाठीवर ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही जसे आले तसे जा. हत्ती बरोबर तुमच्या शेतात नेऊन सोडल. आणि मग इंद्र त्यांना म्हणतात की हत्ती सोडल, पण आता तुम्हाला पूर्ण मोबदला दिलाय, त्याच्यामुळे आता जे आमचं जे हत्ती आहे म्हैसूर हे आता तुमच्या शेतामध्ये चरायला येईल, आपण ते चरू द्यावे. आणि मग तो हो म्हणतो आणि तो द्रव्य घेऊन, ते सुवर्ण मुद्रा घेऊन तो वापस येतो. आता त्या शेतकऱ्याची जी अवस्था असती गरिबीची, दरिद्रताची, ती संपून जाते आणि आता त्याच्याकडं संपत्तीमध्ये वाढ होती. आता त्याचं राहणीमान, खाणं पिणं, कपडे लत्ते याच्यात बदल झालेला आहे. तो आता जेवणामध्ये तूप भात जेवू लागला, जेवण झाल्यावर तांबूळ घेऊ लागला. म्हणजे अशा पद्धतीने तो त्याचं राहणीमान एका श्रीमंत व्यक्तीसारखं त्याची पद्धती सुरू झाली. आता त्याच्या शेजारील गावातील लोकांना प्रश्न पडला की बा हे अशा पद्धतीनं होताना आता एकदम असं कसं काय झालं. मग एक म्हातारी त्यांना शेजारची विचारते, हा धांदोल दादो, तुझं राहणीमान खाणं पिणं तुझ्याकडं भरपूर द्रव्य संपत्ती आली वाटतं, अशा पद्धतीनं तू जीवन जगतो आहे, तू शेताकडेही जात नाही आणि नेमकं हे आता नेमकं काय झालं, कशा पद्धतीनं तू हा श्रीमंत झाला किंवा कशा पद्धतीनं तुझं जीवनमान बदललं, असं ती एक म्हातारी बाई त्यांना विचारते. आणि मग तो त्या आईपुढे सांगतो अवघा वृत्तांत जो घडला त्या हत्तीचा, इंद्रसभेचा, ते सर्व वृत्तांत त्यांनी त्या म्हातारी बाईंना सांगितला. आणि मग ती आई म्हणते त्यांना की आता पुढच्या वेळेस तू आम्हाला घेऊन जा ना, आमची दरिद्र आहे, आम्ही कष्टी आहेत, आमचंही थोडंसं भलं होईल तुझ्यामुळं. आणि मग पुढच्या वेळेस आल्यावर मलाही सांगा, मी बी येईल. तो बी म्हणतो हो का. मग त्या जो वेळ असतो त्या वेळामध्ये इंद्राचा हत्ती येतो, त्या वेळात मी जाईल, तू मागं या, तुम्ही माझ्या मागं या. आणि मग अशा पद्धतीनं त्या म्हातारीसोबत धांदूल दादाचं ठरल्या जाते. आणि मग त्या शेतास जातात. तर तो त्यावेळेस हाती आला याने ठरल्याप्रमाणे त्या हत्तीची शेपूट धरली आणि शेपूट धरल्यावर त्या म्हातारीनं त्याचे जे म्हणजे कमरेला, कोणाच्या धांदूलदादाच्या कमरेला त्या म्हातारीनं धरलं. धांदूलदादा आणि त्या हत्तीचा शेपूट, म्हातारीनं धांदूलदादाची कंबर. आणि मग म्हातारीनं काय केलं, येत असताना आणि बऱ्याच लोकांना ही गोष्ट, एकाची दोघाला, दोघाची चौघाला, अशी सांगत सांगत ती संपूर्ण त्या छोट्याशा गावात झाली. सगळेच तिथं वेळेवर पोहोचले आणि मग एकमेकाचे पाय धरत 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 अशी एक मोठी माळ एक तयार झाली. तो हत्ती इंद्राच्या दिशेने निघाला. सर्वप्रथम शेपूट धांदूलदादा, नंतर कमरेला म्हातारी आणि तिथून पुढे गावातल्या जे काही माणसं आहेत त्यांनी एकमेकाचे पाय धरून आता ही माळ वर इंद्राच्या दिशेनं, स्वर्गाच्या दिशेनं निघाली. आणि मग आता निघाली, काही अर्ध्यात पोहोचली असेल. मग त्या गगनमार्गे जाता जाता आता शांत बसावं ना म्हातारीनं, कारण की पण दम निघलं नाही. मग ती म्हातारी त्यांना म्हणते धांदूलदादाला की हा धांदूलदादा, तेथ दामाचा कापूस किती आहे म्हणले. आता एक तर अर्ध्यात प्रवास आलेला, बरं आता काही आवश्यकता नाही म्हातारीला बोलायची, थोड्या वेळानं तिथं कळलंच ना काय आहे काही नाही, कळलंच. पण मनाची स्थिती नियंत्रण नसलेली, दम निघणं,
बरं ठीक आहे, तिने विचारलं मग आता याने तरी गप्प बसाव ना. याला आता याने कुठे तिथं पाहिलं का, याने कापूस पाहिला का तिथं? हा याला इंद्रसभेमध्ये गेल्यावर तिथं काही कापसाचा संबंध होता का, दामाचा काही संबंध होता का? हा सरळ तिथं गेला, त्याला जाडी आथरायला लावली आणि सरळ सुवर्णमुद्रा टाकून दिल्या. मग सत्य बोलायला पाहिजेत ना. आपला याच्यातून आपल्याला एक विषय घ्यायचा आहे की याच्यात सत्य बोलण्याविषयी बी सांगितलेलं आहे की काय नुकसान होतंय. त्यांनी जे पाहिलं ते सांगावं ना. एकतर तिथं घेऊनच चालला, थोड्या वेळात तिथं गेल्यावर सत्य दिसणारच आहे. तरी सुद्धा तो काय म्हणतो धांदूलदादा की ना इतुका म्हणून हात पसरिले. म्हणजे त्यांनी काय केलं, आता खून करून सांगावं, शब्दात काय सांगावं म्हणून त्यांनी काय केलं, दोन्ही हात सोडले आणि असे लांब केले, म्हणजे दोन्ही हातात मावणार नाही असा खून करायची होती त्याला. अशा पद्धतीनं तो ते हातीचं शेपूट तो त्याच्या हातातून सुटल्या जाते आणि ते सुटल्यामुळं ती जी माळ होती ती सर्वी माळ तशीच खाली सुटली आणि अवघेची पडिली. मग यावेळेस सर्वज्ञ बाईसांना म्हणतात की स्वर्गी काही तिने कापूस देखिला होता, म्हणजे स्वर्गामध्ये काही त्यांनी कापूस पाहिला होता का? नव्हता पाहिला ना. मग आता जे पाहिलं नाही, जे नव्हतं ते का बोलावं किंवा काय करावं? परी लटकिया तो ती अवघी पडिली, म्हणजे तो खोटं बोलला. त्याने जर तिथं सत्याची आस धरून ठेवली, ती सत्याची कास धरून ठेवली असती की काहीच नाही, तिथं गेल्यावर ते देतात आणि आपण फक्त घेऊन यायचं, जे घडलं ते सांगितलं असतं तर हात सुटले नसते आणि हे सर्व पडले नसते आणि आत्महत्येची कारण झाली. आणि त्यांनी एक खोटं बोलल्यामुळं या सगळ्यांचा आत्मघात झाला. म्हणून लटके न बोलावे आणि म्हणून खोटं कधीही बोलू नये. खोटं बोलल्याने एखाद्याच्या जीवनामध्ये आत्महत्येपर्यंत, देहघातापर्यंत विषय हा जाऊ शकतो. आणि म्हणून आपण सत्यतेने वागायला हवं अशी आज्ञा आम्हाला सर्वज्ञांनी करते. आणि मग सर्वज्ञ म्हणतात की तैसा बाई पोरू धांदल मोक्षाची जाऊ पाहत आहे, म्हणजे सगळ्यालाच घेऊन त्या धांदल मोक्षाला जाऊ पाहत आहे. आणि अशा पद्धतीनं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी खोटं बोलण्यासंदर्भामध्ये आम्हाला स्पष्टपणे एका वचनाच्या माध्यमातून आणि या लीळेच्या माध्यमातून म्हणून लटके न बोलावे आणि लटके बोलल्यामुळं ते आत्मघाताला कारण झाले अशा पद्धतीनं स्पष्टपणे आज्ञा केलेली आहे. मानवी जीवन जगत असताना आपण हे जे नीतिमूल्य आहेत हे आपण कटाक्षानं आपल्या जीवनात पाळले पाहिजेत. खऱ्या अर्थानं आपल्याला जर समाजाची, कुटुंबाची, परिवाराची जर विश्वासार्हता संपादन करायची असेल तर आपण सत्याच्या बाजूनं वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा. ईश्वर आपल्या या प्रयत्नाला यश नक्कीच प्रदान करेल ही शुभकामना व्यक्त करतो आणि लांबलेल्या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.